आरकेटी कॉलेज और कोणार्क एनवायरो प्रोजेक्ट लिमिटेड, इनके तरफ से हमने आज यहाँ पर जो संयुक्त उपक्रम किया, उसमें आरकेटी कॉलेज के जो एनएसएस के जो स्टूडेंट्स हैं, उन्होंने बहुत ही अच्छा परफॉर्मेंस किया। यहाँ पे लड़कियों ने जो यहाँ पे जो महिला शोषण के बारे में जो अलग अलग प्रकार बताए, एकदम संक्षिप्त तरीके से एक उदाहरण के तौर पे उन्होंने लोगों को एक अच्छा संदेश दिया। और एक पेड़ माँ के नाम, हमने जो आज पेड़ की जो या वृक्ष की जो महत्व है, इसके बारे में इन्होंने जो महत्व यहाँ पे लोगों को दर्शाया। मैं उल्लासनगर महानगर पालिका की ओर से उनका हार्दिक उनकी बधाई करता हूँ, उनको अभिनंदन करता हूँ। और मैं यहाँ पे सभी व्यापारियों और अपने उल्लासनगर शहरवासियों को एक स्वच्छता ही सेवा इस उपक्रम में एक संदेश देना चाहता हूँ। हमारा स्वच्छ अगर सुंदर रहेगा तो सुंदर रहने के लिए हमें स्वच्छता का जो कचरा वर्गीकरण करना और उसको कचरे के डिब्बे में डालना और कचरे के ऊपर प्रक्रिया करने के लिए हमें सहयोग करने के लिए आह्वान करता हूँ। नगर महानगरपालिका आणि आर.के. तलरेजा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे। रॅली आणि 2 स्ट्रीट प्ले हेच या ठिकाणी सादर झाले। एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छिते की 1969 साली राष्ट्रीय सेवा योजना याची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत लाखो विद्यार्थी आणि अनेक कॉलेजेस पूर्ण भारतातील या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। भारतीय मंत्रालयाच्या मार्फत हा सगळा कार्यक्रम आयोजित होत असतो। एक पेड़ माँ के नाम हा कार्यक्रम आम्ही आमच्या महाविद्यालयात राबवलेला आहे। यासाठी आम्हाला ज्योती तायडे मॅडम कडून आणि महानगरपालिकेकडून 100 झाडं मिळालेली होती। तोही कार्यक्रम आम्ही तिथे घेतला। या ठिकाणी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे। तर या व्यापारी वर्गालाही माझी नम्र विनंती आहे की आमच्या महाविद्यालयातही आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो। आमचे एनएसएसचे विद्यार्थी खूप कष्ट घेत असतात। तरी आपण आमच्याशी संपर्क साधून आमच्या प्राचार्यांच्या बरोबर आमच्या पाठीशी आपण उभे राहिलात तर आम्ही खूप मोठं कार्य करू शकतो। सगळ्यात वाईट गोष्ट मला या ठिकाणी मुद्दाम नोंदवायची आहे की स्वच्छतेचा पण विषय आहे। उल्हासनगरला उतरल्याबरोबर पहिलं दृश्य आईचं दिसतं ते म्हणजे माझ्या उल्हास आईचं, उल्हास नदीचं, आणि ते अतिशय भयंकर आहे। ते अतिशय खराब झालेलं आहे प्रदूषणाने। आणि हे जर ही नदी आपल्याला स्वच्छ करता आली तर आपल्या उल्हासनगरमध्ये अनेक कॉलेजेस आहेत, अनेक विद्यार्थी आहेत। जे काम घाणीत उतरणं मुलांना हे आम्हाला शक्य होणार नाही, पण आपल्याकडे खूप मोठी यूएमसी कडे यंत्रणा आहे। याचबरोबर व्यापारी वर्ग मोठा आहे, तर आपण जल प्रदूषण, वायू प्रदूषण रोखू शकतो। त्यासाठी झाडांची निर्मिती करणं, झाडं लावणं, यासाठी आमचे प्राचार्य आम्ही आपल्या सोबत आहोत। आपण आम्हाला सहकार्य करावे। या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।